सोलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेलं कुंभारी गाव हे केवळ एक साधं गाव नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। येथे विराजमान असलेले श्री गेनसिद्ध महाराज हे नवसाला पावणारे देव म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहेत। फेब्रुवारी महिन्यात येथे पार पडलेला भव्य कळसारोहण सोहळा ही गावाच्या अभिमानाची नोंद आहे। हजारो भक्तांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या गजरात पार पडलेला हा सोहळा आजही भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। प्राचीन परंपरेला आधुनिक सौंदर्याची जोड देणारं आकर्षक आणि देखणं मंदिर, दर अमावस्येला येथे येणाऱ्या भाविकांची अफाट गर्दी, सर्व जाती धर्मातील भक्तगणांची अपार श्रद्धा, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा नवसाला पावणारा देव आज गावातील प्रत्येक घराघरात श्री गेनसिद्ध महाराजांविषयी आस्था, भक्ती आणि विश्वास दाटून भरलेला आहे। मंदिरात येणाऱ्या लाखो रुपयांच्या देणग्या या ठिकाणच्या वाढत्या लोकप्रियतेची आणि भक्तांच्या भक्तिभावाची साक्ष देतात। श्री गेनसिद्ध महाराज हे भक्तांचे संजीवनी आहेत। कसलीही अडचण असो, कसलीही मनोकामना असो, महाराजांच्या दर्शनानंतर भक्तांच्या मनाला शांती लाभते, विश्वास दृढ होतो आणि जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। कमिटीचा अध्यक्ष आहे आणि इथं गेनशी देवळाचं महिमा फार मोठी आहे। वर्षाला पाडव्याला जत्रा असते, वर्षाला लाख लाख रुपये जातात, 17-18 लाख वर्षाला लाख लाख रुपये पट्टी जास्तच होत असते। आणि परवा कळसारोहणाचं कार्यक्रम झालं, त्या कळसारोहणाच्या कार्यक्रमाला सुद्धा लाखोनी सगळे लोक सगळे येऊन सगळ्यांनी हातभार लावले, सगळे गाव सगळं हातभार लावूनच हे केलेलं आहे। आणि तिथं नाही म्हटलं कोटीप्रमाणे तिथं निधी जमा झाली। कळसारोहणाचं ते सोन्याचं कळसारोहणाचं फार मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि त्या दिवशी विमानानं हेलिकॉप्टरनं आपलं पुष्पवृष्टी केलेलं आहे। पण फार मोठ्या ह्याच्यानं झालं आहे। देवाची महिमा फार मोठी आहे। इथं गेनशी देवळात खोटं नाटक काही चालत नाही। जे मी म्हणणार आहे ते सगळे ते गेलेत, बाहेरच गेलेत मी म्हणणार आहे। आता इथं काय आहे, कोण आता देवाला कोण शिवून जर सांगायला लागले ते खरं असलं तरच शिवायला पाहिजे, खोटं असलं तर शिवलं तर ते पुढच्या वर्षीपर्यंत राहत पण नाहीत, असली देवाची महिमा आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। कुंभारी गावची गेनसिद्ध देवस्थान पंच कमिटी आपले जत्राचे बे पंच आणि देवस्थानची बे पंच कमिटी आणि या देवाची ट्रस्ट अध्यक्ष गेनसिद्ध अवधूत गुंडे, मळसिद्ध गुंडे, आपले रमेश पुजारी, अवधूत पुजारी आमशे ह्या लोकांची सहकार्यामुळं आणि मागील आमचं दोस्त होतं गेनसिद्ध मनगुळे आणि अप्पासाहेब बिराजदार, तुम्ही काय बे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे असताना आम्ही सगळं पंच कमिटी मिळून एकत्रित येऊन मी सांगणारं माझं नाव आहे बुताळी सिद्धार्थ कळकिळे, धनगर समाजाचे अध्यक्ष। ह्या लोकांनी मला हे काम करण्याची सेवा करण्याची संधी दिलेली आहे। त्यासाठी ह्या पंच लोकाला घेऊन सोबत हे देवाची सेवा करायची म्हणजे आपली देवस्थानसाठी लोकांनी आम्ही असं ठरवलं की जीर्णोद्धार एक बांधकाम करायची आणि मोठ्या प्रमाणात वाढवायचं असं आम्ही ठरवलं। आमची गावाची देवाला जर घरी घेऊन जायचं असलं तर सण करावं लागत होतं, 1-2 लाख रुपये असं खर्चिलं येत होतं। आम्ही सगळं पंच लोक मिळून काय केलं, 5,000पासून पुढं कोण देते त्याच्या घरी देवाने जायचं, पालखी जायला पाहिजे असे एक ग्रुप आम्ही ठरवल्याबद्दल लोकांना देवाला घेऊन जायचं आणि पालखीत 1,50,000, 25,000, 10,000, 20,000 कमीत कमी गरीब असले ती 5,000पासून पुढे लाखापर्यंत असं पालखीत नोटाची हार घालून मिरवणूक करत असं देवाची एकदा गावात आमची महिमा लय मोठी प्रमाणात झालं आणि देवाला आपली कोण मागून घेते ते पूर दिशा होते। बाबा आज आम्हाला पोरगा नाही असं जर देवाला मागून घेतलं, इथं नारळ बांधून गेलं, त्याला
जरूर पुढच्या वर्षीपर्यंत लेकरं झाला पाहिजे. आमचं परिस्थिती साधारण आहे, पवा सुधारायला पाहिजे. देवाने तुला काय तर आम्ही सहकार्य करतो म्हणताना त्यांचं कोणी आपल्या गावात बाहेरचे गोरगरीब आलेले लोकांना 2-2 मजली 3-3 मजली बिल्डिंग बांधलेले आहे. म्हणजे देवाचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. असं हे आमची गावात देवाची. आणि तसंच राजकारणामध्ये देवगत साहेब असताना काँग्रेस पक्षाची त्यानं बी 10 लाख रुपये देणगी दिलं. त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेब त्यानंसुद्धा तीर्थक्षेत्रासाठी 1 कोटी 14 लाख मंजूर केलं. आणि तसंच आपले हासापुरे 53 लाख त्यांना पण दिलं. त्याच्यानंतर मेत्रे साहेब त्यांनासुद्धा 10 लाख दिलं. आता चालू दादा कल्याण शेट्टी त्यांनासुद्धा 25 लाख रुपये आपल्याला सुधारण्यासाठी दिलेले. अजून मी अडचण पडला तर देईन मी असं त्यांनासुद्धा हमी बांधलेलं हमी दिलेलं आहे. त्यासाठी देवाची आपल्या देवाला एक दिवस बी सुद्धा पुरसत नाही. देवाला लोकांनी घेऊन जातात आणि पुजारी लोकाला आणि ते पुजारीची आपली ते पुजारीची घरातलं पुजारीची घरची बाया माणसाला मुत्तैदण म्हणून असते. ते सवासनी म्हणून असते. ते सवासनीला जेवण घालून पुजारी लोकाला जेवण घालून येताना 5,000 10,000 20,000 असं खंडणी लोकांनी देते. देवाला देते म्हणूनच देणगी देते म्हणूनच आमचं देवाचा विकास झालेला आहे, देवाचे कल्याण झालेलं आहे. अजूनही सुद्धा महाद्वारसाठी आमचे तयारी आहे. महाद्वारला कोटी येऊ दे 2 कोटी येऊ दे त्याच्या तयारी आम्ही ठेवलेले आहे. आता लोकांनी दिलं तर ते सुद्धा होऊन जाईल. असे ह्यापर्यंत लोकांची आशीर्वाद असल्याबद्दल आपल्यासाठी आपले गावची लोक आणि शेजारपाठची लोक जर इथं स्वामी समर्थ जाताना जर देवाला बघितलं, येताना जाऊन इथं येऊन दर्शन करून कसलं बांधकाम झालं वाह करायला लागलं लोकांनी. तीर्थक्षेत्रमध्ये हे स्वामी समर्थापेक्षा सिद्धेश्वरपेक्षा देवाची महत्त्व झालेलं आहे. देवाची काय पाहिजे ती पूर्व दिशा झालेलं आहे. लोकांनी त्याचं मागून घ्यायलेलं काय मागतं ते पूर्व दिशा आहे. त्यासाठी आमचं देवाची गेनसिद्ध याची विकास चालू झालेला आहे. विकासमध्ये कमी नाही आता. त्यासाठी असं आशीर्वाद तुमच्यावर असू दे आमच्यावर बी असू दे गेनशी मुच्चाचे आशीर्वाद असू दे. असं आणि क्षेत्र श्रावणमध्ये पुराण चालू असते. पुराणमध्ये हे 2,000 लोकांना रोज जेवण असते. 2,000 लोकांना रोज जेवण असते. जर आम्हाला इथं काय पाहिजे ते जेवण आहे. लोकांना अन्न दासोग आहे, अन्न क्षेत्र बे आणि ज्ञान दासोग बे दोन्ही बी इथं भरपूर आहे. काय पाहिजे ते पूर्व दिशा आपल्या देवाकडे. जर तुम्ही भंडारचं महिमा असं आहे की ह्या आपलं देवाचं भंडार आता गावातली लोकच काय तर लपडा झालं भांडण झालं काय तर लपडा भांडण झालं आपल्या गावातली न्याय इथं मिळतंय. म्हणजे कसं देवाची मी भंडार शिवून सांगतो बाबा आम्ही काही केलं नाही म्हणताना मिटलं. असला महिमा देवाचे भंडारमध्ये ताकद इतके आहे ते काय विचारत नाही. त्यासाठी आपल्या गावाची पंच देवाचे आपली आई बी गेनशीत मुत्याचे आहे, वडील बी गेनशीत मुत्याचे, कुंभारीची कल्याण गेनशीत मुत्या केलेलं आहे. अजून मी करणार आहे. देवासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही धडपडत आहे. आणि गेल्या वर्षी 7 जूनला 7 फेब्रुवारीला आपलं देवाची कळसरवण झालं. असं कांड झालं. सोन्याचे कळस चढवून लोकांनी आमच्या गावामध्ये जात पात काही नाही कमीत कमी 10-20 लाख लोकांनी त्या खांडासाठी जेवणासाठी रात्रंदिवस होते. कोणाला कमी पडलं नाही, कोणाला काय नाही. हे जात ते जात बीत संबंध काही नाही. सर्व गावची लोकांनी मिळून खांड आपली प्रसिद्ध खांड केलेले. कर्नाटक महाराष्ट्र सुद्धा गाजते त्या पद्धतीने खांड झालेले. 51 पालखी आणून एक पालखीला का 1 लाख 11,000 20,000 दिलेले. एक लांब असलेल्या पालखीला लाखापर्यंत दिलेले. 51 पालखी आणून भव्य मेळावा करून देवाचे खांड केलेले. ह्यावरून आम्हाला तुम्हाला गेनशी मुत्याचे आशीर्वाद असाच असावे.